सलामीवीर खेळपट्टीवर महेश माळी आणि त्याला साथ देण्यासाठी दीपक. तर आघाडीचा गोलंदाज सज्ज होणाऱ्या बॉलिंग मार्कवर धनंजय. फिल्डिंग सजवली जात आहे. फिल्डिंगवर आपण नजर टाकली तर एक क्षेत्ररक्षक थर्डमॅनला उभा आहे 30 यार्ड रिंग मध्ये. एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला, एक क्षेत्ररक्षक पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला, एक मिड ऑफला. हे ऑफ साइडचे क्षेत्ररक्षण ऑन साइडवर नजर टाकली तर मिड ऑनला, एक शॉर्ट स्क्वेअर लेगला, एक फाईन लेगला, एक मिड विकेट सीमारेषेवर आणि एक वायडिश लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. पहिला चेंडू बघूया, लाफ्ट करण्याचा प्रयत्न केलेला लॉंग ऑन सीमारेषेवर संधी चालून आली होती पण हाफ चान्स होता तिथे. 2 धावा पलून पूर्ण करतोय महेश माळी. ऑफ द मार्क या 2 धावसंख्येनिशी खातं गोलतोय संघाचं श्री गणेश केलेल्या धावसंख्येचा. धनंजय एक फिरकी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. चांगला बॅटल रंगेल या 2 संघांमध्ये. इनफिल्डच्या वरून खेळला टिपिकल पॉवर प्लेचा फटका कव्हरच्या डोक्यावरून खेळला होता आणि स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेकडे पण क्षेत्ररक्षक गोपालची प्रशंसा करावी लागेल. जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा सेव्ह करते आपल्या संघासाठी. अफलातून फिल्डिंग. हॅलो हॅलो चेंडू बिहाइंड द विकेट गेलेला आहे. 1 धाव पूर्ण केलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, 2री धाव महेश त्यावर पूर्ण करतोय. मैदानाच्या आतमध्ये धावपळ 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 आणि तारंबळ. फलंदाज होईल धावबाद. एक्झॅक्टली काय घडलंय, पंचांचा काय इशारा ते बघायचंय. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये दीपक हा धावबाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर 10. 2 मातब्बर संघांमधील हा सामना, 2 महान संघांमधील सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. न्यू बॅटर रवी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. एक लक्षात घ्या, बॅटिंग करणारी टीम फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे, रेडी राहायचं आहे. 38 सर्कलची रेषा आपण क्रॉसिंग करायची आहे जेणेकरून आपला वेळ देखील वाचेल. कारण बघा थंडीचे दिवस आहेत आणि दिवस खूप लहान असतात. या अनुषंगाने दिवस लवकर मावळताना आपण पाहतो. तर वेळेसंदर्भात प्लीज आम्हाला सहकार्य करा. धनंजय लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फुल टॉस. चेंडूला ऑन द अप खेळलेला आहे. हरेशच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे सरकताना 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. जबरदस्त सुरुवात विराज धामणगाव या संघाची. अक्षरशः मनामध्ये खुणगाट बांधलेली आहे विराज धामणगाव या संघाने. अभी नाही तो कभी नाही. धनंजय ऑफ स्टंप सोडून खेळलेला आहे. चांगला फटका, गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहतोय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 18 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-18 अशी दणदणीत सुरुवात बघायला मिळते. विशेष करून महेश माळीची बॅट आज खूप चांगली तळपलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. रवी देखील खोऱ्याने धावा जमा करतोय. खेळतो महेश माळी 1 चौकाराच्या साह्याने 10 धावांवर. रवी खेळतो 2 चौकारांच्या साह्याने वैयक्तिक 8 धावांवर. या स्पर्धेमध्ये विकेटची एकमेव हॅट्रिक महेश माळीच्याच नावावर आहे. खूप जबरदस्त खेळ आज त्याने डाव साकारलेला आहे आपल्या संघासाठी. आज या स्पर्धेचा पहिला यशस्वी दिवस संपन्नतेच्या जवळजवळ वाटेवर एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषक 2024 दिमागदार आणि न भूतो न भविष्यती असा क्रिकेटचा अद्भुत सोहळा या ऐतिहासिक ग्राउंडवर आपण पाहतोय. जयदुर्गा टेमगरपाडा मास्टर 40+ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी भादवड टेमगरपाडाच्या ह्या ग्राउंडवर हा क्रिकेटचा बिग शो आपण एन्जॉय करतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये गोपाल दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर तयार. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू खाली राहिला. पूर्णपणे बीट झाला बॅटर. बॅट आणि बॉलचं कुठल्याही प्रकारचं कॉम्बिनेशन झालेलं नाही. चेंडू जातो डॉट. धाव संख्या स्थिर. धाव पलकर 18. 18ला 1 खेळाडू बाद. अंदाधुंद बॅट चालवण्याचा प्रयत्न केला होता. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा येते. धाव संख्या हलूच पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 19 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू बाद चांगला पुल केलेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. योगेश झेपावतोय. जबरदस्त फिल्डिंग. क्विक थ्रो. धावबादची संधी. फलंदाज होईल धावबाद. आणि अशा प्रकारे या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकर 20 धावा. आणि निश्चितच वासुदेव चौधरी खूप टेन्शन मध्ये आहेत. ज्याप्रमाणे सध्या स्थिती पाहतो या सामन्याची. जेजुरी येथे देवदर्शनासाठी निश्चितच वासुदेव चौधरी उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी ते प्रत्यक्ष या सामन्याचा युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. विश्वनाथ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोपाल सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. समोर जाईल न्यू बॅटर न्यू कॅप्टन विश्वनाथ. डॉट. धाव संख्या काय आहे धावपलकर 20. पुन्हा एकदा गोपाल. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा हवं तसे संपर्क झालेला नाही. एक चोरटी धाव निश्चितच पूर्ण करताना बॅटर विश्वनाथ. सिंगलने धाव संख्या हलूच पुढे सरकताना धावपलकर 21 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पण गोपाल खूप चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलेला आहे. धावांना अंकुश ठेवणारी गोलंदाजी, लगाम लावणारी गोलंदाजी करतोय. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. एक यशस्वी षटकाची सांगता झालेली आहे. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर फक्त 21.
फक्त 3 धावांचं षटक गोपालचं आपल्याला बघायला मिळालं. 3 धावा इनमिन त्याने खर्च केल्या. कंट्रोल बॉलिंग, कमबॅक करणार त्याची गोलंदाजी. ही लढत देखील ट्रॉफीस पात्र ठरणारी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विराज धामणगाव आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या 2 संघांमध्ये जिंकेल तो मात्र ट्रॉफीस पात्र ठरणार आहे या सामन्यामधून. स्विंग केलेल्या चेंडूला आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर. पूर्ण 6 धावा मिळतील. षटकार. दीपकवर हल्ला चढवलेल्या पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला आणि चेंडूला फेकून दिला. तो वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकताना 27 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. दीपक पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. बॅकफुटवर जाऊन कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक सीनो तिथे पूर्णपणे पाहतो आपण चुकीला माफी नाही. गचाल फिल्डिंग करताना आणि निश्चितच 4 धावा या बहाल केलेल्या आहेत धामणगाव या टीमला. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वेगाने पुढे सरकताना धावफलकावर 31 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. चांगली फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये आक्रमक क्रिकेट सादर करताना रौद्र रूप धारण केलेला विश्वनाथ आणि महेश देखील त्याला चांगली साथ देताना नॉन स्ट्रायकिंग एंडला. 31 धावा. दीपक पुन्हा एकदा तयार होतोय. रिव्हर्सचा फटका. गॅप मधून चेंडू दन 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 करत चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलणार, फेकणार. 2 धावा पूर्ण केल्या. अंडरआर्म थ्रो. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो, भागम भाग, फेकम फेकी. 4 धावा कंप्लीट. पलून चौकार पूर्ण केलेला आहे. दौडते रहो, भागते रहो. 4 धावा कंप्लीट. आता दोन्ही फलंदाज धावून धावून थकलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता वेगाने पुढे सरकताना 35 आकड्यावर. फ्लिक केलेला चांगला मनगडी फटका. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि चौकारच बघायला मिळतात. लयलूट किल्ले धावांची. धावांच्या अक्षरशः उधळण बघायला मिळते या षटकामध्ये. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वेगाने भरारी घेताना 39 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. असं वाटते की विशाल लक्ष्याकडे वाटचाल आहे विराज धामणगाव संघाची. चांगली बॅट तलपलेली आहे विश्वनाथ याची बऱ्याच दिवसांपासून. खूप सुंदर खेळलं. समीर ठाकरे बघायला मिळते. रेड कॅप परिधान केलेली आहे विश्वनाथ याने. चेंडू मात्र डाऊन द लेग स्टंप. पंचांचा इशारा होते व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 40 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. वेगवान भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये. चेंडू स्ट्रेट फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक गोपाल चेंडूवर झेपावला होता पण त्याला चकवून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नुसते चौकार चौकार आणि चौकारच बघायला मिळतात. 44 धावा धावपलकावर. गोपालने खूप सुंदर गोलंदाजी केली होती. तिसऱ्या षटकामध्ये दीपक महागडा ठरलेला आहे पण गोपालचं षटक फक्त 3 धावांचं होतं.
दीपक चेंडू ऑफ स्टॉम्प सोडून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज होते पायचीत बाद. आता मात्र निश्चितच जे मैदानाच्या आतमध्ये वादळ घोंगावत होतं त्याला शांत केलेलं आहे. पायचीत स्वरूपामध्ये बाद होतोय. विश्वनाथची शिकार केलेली आहे गोलंदाज दीपक याने. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 44. तेवीस धाबा या षटकामध्ये दीपकने खर्च केला. एक्सपेन्सिव्ह ओव्हर, महागड षटक त्याचं बघायला मिळालं. शेवटचा अंतिम षटक आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश. आज एक नाही दोन नाही 3 खेळाडूंचा वाढदिवस आज केक कट करून व्यासपीठावर साजरा केला गेला. भीमराव जाधव आपण बघितलं तर गावदेवी पुंडाशा संघाचा एक चांगला खेळाडू, त्यानंतर राजू म्हात्रे, त्यानंतर सावंत म्हात्रे यांचा देखील आज वाढदिवस. तिघांनाही पुन्हा एकदा वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा. अरे शेवटच्या षटकासाठी टीमचा कॅप्टन स्कीपर सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. अंदाधुंद बॅट चालवली होती. चेंडू आणि लेग ब्रेक चेंडू बघायला मिळाला. डॉट बॉल. हरीशने चौथ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे. पहिला चेंडू मात्र जोरदार अपील केला गेला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होते. स्क्वेअर चेंडू सफल खरं तर झाला होता पण चेंडू खराब चेंडू होता. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा. एक अवांतर धाव निश्चितच जोडली जाईल सिंगलच्या मदतीने. धावसंख्या पुढे सरकताना 45 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. स्वीट शॉट. क्षेत्ररक्षक पाठलाग करते. रेस लागलेली आहे. मोठी चेस आणि चेंडू मात्र सरते. शेवटी विजय मिळवते. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 49 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. आतापर्यंत 8 चौकार लागलेले आहेत या इनिंग मध्ये. म्हणजे चौकारांचा पाऊस पडलेला आहे. फक्त एकच षटकार लागलेला आहे जो विश्वनाथच्या बॅट मधून आला होता. हे कळून येते की आक्रमक क्रिकेट काय असते. चेंडू स्लॉग हिट जाएगी सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए लंबा छक्का और गेंदबाज रह गए हक्का पक्का. हाईवे सिक्सर ठोक दिया. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना धावपलकावर 555 55 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. तुफानी फटकेबाजी करताना आता महेश माळी. पुन्हा एकदा हरेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चोटी धाव निश्चितच पूर्ण करताना महेश. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 56 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले. अब तक 56 रन बने. 56 धावा धावपलकावर. हरेश तयार. सामोर जाईल बॅटर योगेश. अंदाधुंद बॅट चालवली होती तिथे पण एक चोरटी धाव निश्चितच पूर्ण करताना तिथे योगेश आणि त्याचा सहकारी महेश. 57 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या डावातील. बॅक पुढे जाऊन कट केलेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त एकच धाव मिळेल महेशला. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 58 आणि 59 धावांचं विशाल लक्ष ठेवलेलं आहे सामना जिंकण्यासाठी. स्वर्गीय रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाला. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल.
मायक्रोफोन सज्ज होणार आहेत एस टी. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स एस टी. आणि सरमॅट भाऊ नाईक यांना आपण सन्मानित करत आहोत सूर्यकांत मोरे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. खरं तर भातवड गावामध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा कधी क्रिकेटची स्पर्धा असू द्या दिनेश नाईक सर यांची आठवण आम्हाला होते. आणि खरं तर आज दिनेश नाईक सर आपल्यामध्ये नाही आहेत. फार एकत्रित आम्ही काम केलं. भरपूर साऱ्या स्पर्धांमध्ये ते अंपायरिंग करायचे, आम्ही समालोचन करायचो. आणि मात्र आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. त्या डिकी बर्थ या नावाने खरं तर त्यांची ओळख होती. त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि समोरच आपण पाहतोय स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी. एक नामांकित अष्टपैलू क्रिकेटर म्हणून स्वर्गीय श्याम नाईक यांची ओळख होती आणि तेही आज आपल्यामध्ये नाही आहेत. खरं तर भातवड गावामध्ये अनेक सारे क्रिकेटर टेमघरपाडामध्ये आपल्याला बघायला मिळाले. सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाले आपण लवकर सलामीवीर पाठवा. बघा कारण हे मैदान आपण जवळजवळ आता भातवड टेमघरपाडा हे गाव नाही राहिलं, हे एक जवळजवळ मिनी शहर झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मोठमोठे टॉवर्स आहेत मैदानाच्या चारही बाजूने. आणि त्याच्यामुळे आपण पाहतोय की लवकर बॅडलाईट या मैदानावर होते. आपण जशी चर्चा केली होती की सायंकाळचं सत्र जसजसं होणार तसतसं प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणार. आणि हळूहळू आता आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग इथे जमा होत चालला या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत असताना. सलामीवीर मैदानामध्ये एंटर होत आहेत. 59 धावसंख्येचं लक्ष आता पार करावं लागेल. काय बॅटिंग बघायला मिळाली. महेश 21 धावा त्याच्या बॅटमधून आणि विश्वनाथ ज्याच्या बॅटमधून 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मोठ्या फटक्यांमध्ये जास्तीत जास्त डील केलं प्रत्येक बॅटरनं. आणि आता 59 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी गोपाल आणि सीनू हे सलामीवीर. मात्र गोपाल एक असा खेळाडू आहे ना, जर तो त्याच्या रंगात आला तर त्याच्या समोर कोणतीच धावसंख्या मोठी नाहीये. आपण अनेकदा पाहिलंय गोपालचा खेळ. एक विस्फोटक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. मात्र इथून आता 59 धावा वाचवत असताना गोलंदाज देखील मी म्हणेल आत्मविश्वासाने गोलंदाजी करतील. जेव्हा जास्त रन्स असतात वाचवण्यासाठी तेव्हा कॉन्फिडन्सने बॉलिंग होते आणि तो कॉन्फिडन्स आता गोलंदाजांमध्ये पाहायला मिळेल का. रवी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन मार्गस सामना करेल गोपाल शिंदे. पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे. ग्रीन सिग्नल. मॅचला होते सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर. सरळ कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा पहिला सिक्सर
दिस इज द ब्रँडेड सिक्सर फ्रॉम गोपाल. चर्चा आपण तीच करत होतो ना की गोपाल त्याच्या रंगात आला तर मात्र दिग्गज गोलंदाजांची त्याने फोडणी केलेली आहे. पहिलाच बॉलवर सिक्सर, काय आगाज केला. रवी थोडासा दबाव असेल. पहिल्या बॉलवर जेव्हा मोठा फटका येतो तेव्हा गोलंदाजावर थोडासा दबाव असतो. पुन्हा एकदा रवी सज्ज होतोय उभं द विकेट ना. ओ यावेळेला थोडस हलवार गतीने बॉल हाताळला. येस, आणि पटेल सर खुश झालेत मला वाटतं चेंडू बघून. ऍक्शन केली त्यांनी लेग कटर. व्हेरिएशन महत्वाचंच असतं. एक सिक्सर आला आणि त्यानंतर लगेचच कमबॅक केलं. बॅकफुटला जाऊन कट केला. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळायचं होतं सुरुवातीला, मात्र बॉल थोडासा बाहेर निघतोय. बघितल्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट केला. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट आपण या ठिकाणी पाहतोय. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 10. दुहेरी अंकामध्ये धावफलकानं प्रवेश केला. प्रत्येक ओव्हर मागे 15 धावा असं समीकरण पूर्ण करायचं आहे. आणि चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना चांगला पलटवार आपण पाहतोय. रवी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला फुल टॉस बॉल, मिस टायमिंग, विकेटची संधी, बिग विकेट. खराब चेंडूवर या ठिकाणी विकेट मिळाली आहे. गोपाल शिंदेला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का ताडाली संघाला. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. दीपक नवीन खेळाडू मैदानामध्ये. धनंजय आलाय. आपण पाहतोय रवी. सफलता मिळाली. रवीला बॅकफुटला जाऊन पंच केला. बॉलला बॅकआउट ऑफ द पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 11 या आकड्यावर. गोपालला लवकर बाद करणं गरजेचं होतं आणि अखेर त्याला आता बाद केल्यानंतर मी म्हणेल निसुटकेचा श्वास घेतला असावा गोलंदाज रवीनं. सिनूच्या खांद्यांवर जबाबदारी. यावेळेला फटका फसलाय जरूर. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव सहजगत्या इथे पूर्ण केली जाईल. वेगानं क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूचा पाठलाग केला आणि अखेर 2 रन्स तिथे पूर्ण झाल्या. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. काय सुरुवात राहिली होती, मात्र तदनंतर जसा विकेट मिळाला तिथून पुन्हा एकदा कमबॅक या मॅच मध्ये करण्यात आलं. ते म्हणजे विराजपोट धामणगावच्या वतीनं. इथून आता दबाव वाढत चालला आणि आपण पाहतोय आता हळूहळू चहाचीही व्यवस्था इथे होणार आहे आणि मोरे सर अगदी तीच काळजी घेत आहेत. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज आपण पाहतोय महेश माली आलाय, ज्यानं बॅटिंग मध्ये 21 धावांचं योगदान दिलं. पहिल्या डावामध्ये चांगला खेळ त्यानं साकारला आणि विकेट हॅट्रिक आज त्याच्या नावावरती आहे. कमालीचा खेळ त्यानं आज अष्टपैलुत्व सिद्ध केलं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सामना करेल धनंजय.
मोठा फटका स्विंग केला ऑन साइडला, फिल्डर जज करतोय मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. हायवे सिक्सर, बॉल जातोय मिड विकेट क्लिअर करून. स्वागत केले महेश षटकारानं. त्यानंतर थोडस लेंथ मध्ये बदल पाहायला मिळाला. बॅकफुटला जात सध्या कट करण्याचा प्रयत्न, 2 धावा धनंजयला मिळाल्या. आता धनंजय जबाबदारीने खेळ करतोय. जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळेल त्यावरती आक्रमण आणि जेव्हा जेव्हा चांगला चेंडू येईल त्यावरती सिंगल आणि डबल घेऊन या ठिकाणी स्कोरबोर्ड हलत ठेवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा यावेळेला ओव्हर पिच बॉल, विकेटची संधी असेल आणि इथे पहा पुन्हा मिस्टेक झाली आहे. पकडो कॅच, जीतो मॅच. कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील, मात्र इथे कॅच ड्रॉप झाली आणि एक धाव सहज मिळाली आहे. धनंजयला जीवनदान मिळालंय. खर तर धनंजयच्या नावामध्ये जय आहे आणि तो त्यानं खेळ दाखवलाय आज. त्याच्यामुळे त्याला जीवनदान देणं मी म्हणेल कितपत योग्य होतं. आता येणारा काळ सांगेल. महेश पुन्हा एकदा वळतोय. धावसंख्या धावफलकावरती 22 रन्स. हा चेंडू सोडून दिलाय. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. हे पहा विकेट कीपर कडने मिस्टेक. आज क्षेत्ररक्षणामध्ये फार चुका होत आहेत. 1+1 2 धावा इथे जोडल्या जातील आणि धावसंख्या 24 वर. मॅच मध्ये आता पूर्णपणे कमबॅक करत असताना स्वर्गीय रामू शेठ प्रतिष्ठान ताडाली संघ. यावेळेला समोर बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःला रूम क्रिएट करून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, मात्र पूर्णपणे फॉलो केलं बॅटरला. डॉट बॉलची समाप्ती होते. कम बॅक करण्यात आलं. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल लाईन आउटसाइड ऑफ स्टंप. बरोबर ऑफ स्टंपला मिस करणारा तो बॉल पाहायला मिळाला. लगातार 2 चेंडू डॉट आलेत आणि पुन्हा एकदा आता महेशने कम बॅक करून दिलंय. अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो इथून 35 धावांची गरज आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक धावतात. पुन्हा एकदा रवीकडनं मिस्टेक झाली आहे. पहा दुसरी धाव ही पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी आणि इथे पहा काय घडलंय. रनआउटची संधी होती आणि अखेर सिनूला मैदान सोडावं लागेल. सिनूचा खेळ इथे संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 33 ची गरज. बारा चेंडू 33 ची गरज. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज योगेशचा वापर केला जातोय. हे षटक निर्णायक असेल. नवीन बॅटर आपण पाहतोय योगेशच मैदानामध्ये एंटर झाला, मात्र तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असेल. स्ट्रायकिंग एंडला धनंजय, त्याच्या बॅटमधून एक सिक्सर आपण बघितलाय, त्याच्यामुळे आता त्याच्याकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. पाठीराखे देखील फार मोठ्या संख्येने इथे आता जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून. अमोल चौधरी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांचं स्वागत असेल. योगेश पुन्हा एकदा सज्ज होतोय.
यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय, थोडासा धीम्या गतीने हाताळला, एकच धाव इथे मिळेल. आज राजूनं प्रभावित केलंय, चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. इथून आता मोठा फटकेबाजीला सुरुवात करावी लागेल, कारण 32 धावा 11 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. योगेशनं ठोकला, धम्माकेदार सिक्सर, हायवेवर चेंडू जाऊन विसावतोय, हायवे सिक्सर. योगेश या अगोदरच्या सामन्यामध्ये डायमंड डकचा शिकार झाला होता, हे पाहू शकता रिप्ले मध्ये. हायवे सिक्सर. अशाच फटक्यांची गरज आहे आणि तो फटका योगेशच्या बॅट मधून आला, कारण हा सामना जो जिंकणार तो ट्रॉफीस पात्र ठरणार आहे. म्हणजे ही मॅच जो जिंकेल त्याच्या नावी एक ट्रॉफी होईल, स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषकाची. या वेळेला थोडेसे थांबून खेळले, टीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. सचिन त्या ठिकाणी, एकच धाव इथे मिळेल. आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये थोडस शांत वातावरण होतं, मात्र आता एका सिक्सरनं पुन्हा एकदा बदललाय. धावसंख्या 34 वर श्याम चौधरी थोडेसे चिंतेत दिसतात. 9 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. योगेश पुन्हा सज्ज, फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला, या वेळेला मात्र विकेटची संधी आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये धनंजयला परतावं लागेल. आणखी एक मोठा धक्का ताडाली संघाला. मोठा फटका, गॅप मध्ये बॉलला पाठवलाय, भिंतीला धडकणारा षटकार. या सिक्सरने आता स्कोर पुढे सरकलाय 40 वर. 19 धावांची आवश्यकता, 7 चेंडू शिल्लक, 7 बॉल 19. 40 धावा सध्या धावफलकावरती. काय मॅच रंगली आहे. योगेशचा खेळ कमालीचा, मोस्ट इम्पॉर्टंट डिलिव्हरी, महत्वाचा बॉल. यावेळेला थोडासा धीम्या गतीने हाताळला, बॉल पडल्यानंतर बाहेर निघत होता. एक धाव इथे मिळाली आहे, एकच धाव असेल. आणि आता सामना शेवटच्या षटकामध्ये, शेवटचे 6 बॉल 18 ची गरज, म्हणजे 6 मध्ये 3 षटकार खेचावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवू. उद्या देखील दिग्गज 10 संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये पहिला सामना असेल महापोली 40+ विरोधात चिनार माता पिंपळनेर. दुसरा सामना असेल VR टेमघरच्या विरोधात फ्रेंड्स फॉरएव्हर वडूनवगड. त्यानंतर तिसरा सामना असेल, पहिल्या सामन्याचा विजेता खेळेल कानाई पायस संघासोबत. चौथा सामना वॉड मॅच केवनी स्पोर्ट केवनी विरुद्ध रिचा स्मृती पायगाव. 5वा सामना दोस्ती स्पोर्ट कांबे विरुद्ध नटराज खारबाव. आणि 6वा सामना असेल केवनी स्पोर्ट केवनी आणि पायगावचा विजेता संघ खेळेल गावदेवी केवनी दिवे सोबत. अशा प्रकारच्या उद्याचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. मात्र आज कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार. 6 बॉल 18 ची गरज. गोलंदाज तयार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. या वेळेला काय घडले पाहूया. स्टंपिंगचाही प्रयत्न केला. फ्लाइट अँटन विश्वनाथ आज गोलंदाजी करतोय. बॅटिंग कमालीची केली आणि त्याच्याचमुळे त्याच्या खांद्यांवर आता गोलंदाजीची ही जबाबदारी सोपवली आहे. 5 बॉल 18 ची गरज. बोल तयार, पुन्हा पुढे येऊन खेळत. या वेळेला फटका प्रॉपर आहे, बॉल जातोय रस्त्यावर. 6 धावांसाठी षटकार. हे पाहू शकता, सुरुवातीला थोडासा फसला होता बॅटर, मात्र ताकद इतकी आहे योगेश मध्ये की त्याच्या ताकदीनं तो बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता 4 बॉल 12 ची गरज.
आणखी असे 2 फटके मारावे लागतील या 4 बॉलमध्ये. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. आता रंगात आली मॅच. 4 बॉल 12ची गरज. पुन्हा एकदा ये भी इस बार काफी अच्छा संपर्क. क्या जाएगी मैदान के बाहर? जी हाँ, बिल्कुल सही. ये भी गेंद जाएगी 6 रनों के लिए. काय फलंदाजी सुरू आहे. व्हॉट अ बॅटिंग, इनक्रेडिबल इनिंग. चेंडू मैदानामध्ये द्या. दिवसभर तुम्ही असे चेंडू टाका, दिवसभर योगेश षटकार मारेल असं तो सांगतोय. येणारे 3 बॉल 6ची गरज. आतापर्यंत योगेश कितीवर बॅटिंग करतोय? 4 षटकार त्यानं मारलेत. 26 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. अमेझिंग बॅटिंग, इनक्रेडिबल इनिंग. अविस्मरणीय मी म्हणेल डाव तो साकारत असताना. 3 बॉल मध्ये 6ची गरज. विश्वनाथ तयार. या वेळेला पुन्हा खेचून मारलाय. गॅप मधनं बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. जणू काय हायलाइट क्रिकेट आपण पाहतो की काय, ज्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. आणि फलंदाजी जर आवडली असेल तर योगेशसाठी टाळ्या वाजू द्या. अप्रतिम खेळ त्यांना आज साकारलाय. आणि प्रेक्षकांना असे सामने पाहायला आवडतात, हाय स्कोरिंगचे. आणि दर्शकांचा खूप इथे मनोरंजन होत असताना बघा, एक मॅच झाली होती साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हाय स्कोरिंगची. त्या मॅचला जगातील सर्वोत्कृष्ट वन डे म्हणून घोषित केलेलं, कारण ते हाय स्कोरिंग मॅच होती आणि फटकेबाजी पाहायला आवडत असतं. 2 चेंडू 2ची गरज. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस, ऑफ ड्राईव्हचा फटका, मॅच फिनिश. मॅच या ठिकाणी जिंकली आहे स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडालीनं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. विजयी चौकार पाहायला मिळाला योगेशच्या बॅट मधून आणि हा सामना इथे जिंकला टीम स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडालीनं. हार्दिक अभिनंदन, खूप अभिनंदन. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय नो डाऊट योगेश इज द मॅन ऑफ द मॅच. तर लगेचच दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यावं. टॉस केल्यानंतर आपण 5 मिनिटांचा ब्रेक घेणार आहोत. सामनावीर आपण योगेश यायचा आहे आणि दोन्ही कॅप्टन जय गौलेश्वर गुंदवले आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. चला थोडं फास्ट या. प्रथम आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. मनोज गुळवी यांना विनंती करतोय की